आज आपण स्मृतीस्थळ बघणार आहोत. स्मृतीस्थळचं जे अपेक्षित बुक आहे आपल्याला ते हे असणं अपेक्षित आहे. ओके, संपादक डॉक्टर शंग तुडपुडे, पण आय थिंक हे अवेलेबल नाही आहे आता. मॅक्झिमम लोकांकडं हे पुस्तक आहे जे तुम्हाला इकडं स्क्रीनवर दिसतं आहे. वाना देशपांडेंचं त्यांनी संपादित केलेलं, बरोबर. आता हे कसं, आपण महात्मा फुलेंची जी 2 पुस्तकं बघितली होती, सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा असूड, तर तिच्यामध्ये पण एक बेसिक आहे की त्या पुस्तकांचे संपादक वेगवेगळे आहेत. म्हणजे तिच्यातला कॉन्टेंट बदलत नाही, त्याची प्रस्तावना बदलू शकते की याच्यामध्ये नेमकं दिलेलं काय वगैरे वगैरे. सो ह्या 2 पुस्तकांमध्ये त्या गोष्टी आहेत, किंवा हे सोडलं तर इतर पण तुम्हाला ही पुस्तकं अवेलेबल आहेत. सो तो एक मुद्दा असेल. आणि त्या सर्व प्रोसेसमध्ये जे आहे की एक तर गोष्ट अजून तुम्हाला बघायला मिळते, ती म्हणजे काय, बॅक साईडला तुम्हाला या शब्दांचे अर्थ पण याच्यामध्ये दिलेले आहेत. मग थोडं पुस्तकाची रचना बदलू शकते. मग पुस्तक आता जर मिळतच नाही आहे तर मग हे वापरू शकता तुम्ही. याच्यात पण त्याच पद्धतीने दिलेलं आहे. थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं, पण खूप गोष्टी ज्या आहेत तर त्या नाही बदलणार, कारण मूळ पुस्तक बदलत नाही. सो ते एक लक्षात ठेवा. सो तेवढं याच्यामध्ये एक बेसिक आहे. त्यामुळे माझा जो मूळ व्हिडिओ होता बघा मराठी साहित्याचा, त्याच्यात तुम्हाला किंवा बुकलिस्टमध्ये हे पुस्तक आहे की स्मृतीस्थळ, संपादक डॉक्टर शंग तुडपुडे, बरोबर. अनमोल प्रकाशनाचं हे बुक आहे. किंवा आता मॅक्झिमम मुलांकडं हेच आहे, हे अवेलेबल आहे मार्केटमध्ये. सो आता डॉक्टर रमेश औलगावकर यांचं पण एक स्मृतीस्थळ आहे. मूळ तुम्हाला वेगवेगळे जे आहेत संपादक मिळू शकतात, वेगवेगळी पुस्तकं डील होऊ शकतात. सो डोंट वरी. किंवा आता बघा वामन नारायण देशपांडे, हेच ते जे आहे आत्ता जे बघितलं, किंवा फ्रंटला जे होतं वामन नारायण देशपांडेंचं वाना देशपांडे, तर हे बऱ्यापैकी जे आहे वापरलं जाणारं बुक आहे. सो डोंट वरी, हे तुम्ही रीड करू शकता. ओके. आता हे त्याचं खूप जुनं व्हर्जन आहे बघा, 2 रुपये किंमत असलेलं, किंमत 2 रुपये, हे खूप जुनं व्हर्जन आहे. आता तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत किती आहे, आता वाढली असेल बघा, 200 रुपये. म्हणजे विचार करा, 2 रुपयाचं 200 झालेलं आहे. सो बराच मोठा काळ गेलेला आहे मध्ये. आता स्मृतीस्थळ जे आहे हे नेमकं काय, आपण महानुभाव पंथ आणि महानुभाव पंथाचा आचार विचार, त्याचे तत्त्वज्ञान हे बघितलं आहे पेपर 1मध्ये. सो ल.रा. नशिराबादकरांचं मराठी वाङ्मयाचा इतिहास जे आहे, या पुस्तकामध्ये महानुभाव पंथ जो आहे त्या पंथाचं बेसिक जे आहे ते दिलेलं आहे. ते पेपर 1मध्ये पण आपल्याला विचारलं जातं. ते आपण खूप आधी बघितलं होतं, तुम्हाला जर आता आठवत असेल आधीच्या लेक्चर्समध्ये. तर स्मृतीस्थळ आणि त्याचं स्वरूप. तर स्मृतीस्थळ काय आहे, तर पंथाचे जे पहिले आचार्य होते नागदेव किंवा भटोबास यांचं हे चरित्र आहे. आता पेपर 1 आणि पेपर 2 मधलं जे कनेक्शन आहे ते कसं आहे ना, पेपर 1 इज जस्ट लाईक अ थेरी आणि पेपर 2 जे आहे ते प्रॅक्टिकल. असं जर आपण बघितलं की महानुभाव पंथाचं तिकडं आपल्याला जे आहे तर ती एक ओळख आणि त्याच्याशी बेसिक प्रश्न तिकडं विचारले जातात की बेसिक्स ऑफ महानुभाव पंथ, आणि त्याच्यावर आधारित असणारा त्याचे संबंधित ग्रंथ तुम्हाला पेपर 2मध्ये आहे. सेम तुम्हाला संतांच्या बाबतीमध्ये डील होतं की संतांचं कार्य आणि त्या सगळ्या गोष्टी आपण पेपर 1मध्ये बघतो, आणि इकडं तुम्हाला नामदेवांची अभंगवाणी आहे त्या पद्धतीने. ओके. किंवा कथा, कादंबरी, हे सगळं तिकडं बघितलं. तर इकडं काय आहे, तर मग डायरेक्टली तुम्हाला कथासंग्रह आहेत, कादंबरी आहे, त्या पद्धतीने. आता हिच्यामध्ये नागदेव किंवा भटोबास यांचं उत्तरार्ध जे आहे, नंतरचा जो सगळा काळ आहे तो हिच्यामध्ये आहे. आता स्थळ, स्मृतीस्थळ, असे 2 शब्द हे आहेत. मग स्थळ हा जो शब्द आहे याचे अर्थ काय होतात, की ज्यात विवेचन केलं जातं ते म्हणजे ग्रंथ. मग स्मृतीस्थळ म्हणजे स्मृती ग्रंथ. आता या ज्या स्मृती आहेत की नागदेवाचार्यांचं जे काही ओव्हरऑल जीवन आहे, त्यांनी जो उपदेश दिलेला आहे त्याच्या स्मृती. आता हे सगळं जे लिखाण केलेलं आहे ते असं खूप क्रोनॉलॉजिकल आहे असं नाही आहे. जशा जशा स्मृती आठवत गेल्या तिच्यामध्ये पण आता याच्यातून तर्कवितर्क जे आहेत की याचे लेखक वेगवेगळे आहेत का, एकच आहे का, काळानुरूप हिच्यामध्ये काही ॲडिशन्स झालेल्या आहेत, अशा सगळ्या गोष्टी हिच्यात येतात. सो बेसिक स्मृतीस्थळ जे आहे की असं स्थळ की ज्यात विवेचन केलं, म्हणजे असा तो ग्रंथ आहे जिच्यात स्मृती आहेत. मग स्मृती या शब्दाचा अर्थ काय आहे, आठवण. रूढ अर्थ घ्यायचा नाही आहे, तर इथं जे आहे विशेष अर्थ. म्हणजे आता महानुभाव तत्त्वज्ञानाप्रमाणे साध्य जो परमेश्वर, त्याचं साधन जे काय आहे ते आचरण्यासाठी आप्तवाक्याची एक आवश्यकता असते, आणि ते आप्तवाक्य म्हणजे उपकारक असणारं प्रमाण. आता बघा इथं कसं आहे ना की स्मृती म्हणजे आठवण किंवा मेमरी असं टिपिकल नाही आहे.
आपण ज्या वेळेस एखाद्या पंथाला किंवा एखाद्या व्यक्तीला अनुसरतो किंवा त्या व्यक्तीने सांगितलेला जो उपदेश आहे तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनतो, तर त्याच्यासाठी काही प्रमाण असतात. तसे हे त्रिविध प्रमाण आहेत इथं. याच्यामध्ये श्रुती म्हणजे परमेश्वरोक्त किंवा श्रीचक्रोधरोक्त सूत्र, म्हणजे त्यांनी जो उपदेश केला होता, त्यांनी जे आपल्याला सांगितलं की ह्या गोष्टींचं आचरण झालं पाहिजे, त्या गोष्टी म्हणजे काय आहेत? श्रुती. नागदेवाचार्यांना चक्रधराच्या वाणीतून निघालेली वचनं ऐकून इतरांना जे त्यांनी स्मरणपूर्वक सांगितलं ती जी आहे ती म्हणजे स्मृती. म्हणजे गुरुकडून जे ऐकलेलं आहे आणि ते पुढं सांगितलेलं आहे ती स्मृती आहे. श्रुती, स्मृती. श्रुती जे आहे परमेश्वर उक्त, परमेश्वराने जे सांगितलं म्हणजे श्री चक्रधरांनी जे सांगितलेली सूत्र आहेत ती म्हणजे श्रुती. आणि नागदेवाचार्यांना चक्रधरांच्या वाणीतून जी काही वचनं मिळाली किंवा ज्या गोष्टी जी सूत्र मिळाली ती त्यांनी स्मरणपूर्वक आपल्यापर्यंत पोहोचवली, दॅट इज स्मृती. आणि वृद्धाचार अशी एक तिसरी कन्सेप्ट आहे. वृद्धाचार जे आहे की नागदेवाचार्यांच्या द्वारा ऐकून मग नंतर केशिव, राजबास इत्यादींनी जे सांगितलं तो म्हणजे वृद्धाचार. बरोबर, हे लक्षात आलं का? स्मृती, श्रुती आणि वृद्धाचार म्हणजे नागदेवाचार्यानंतर जी लोक पंथामध्ये होती त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या वृद्धाचारमध्ये येतात. असे 3 सूत्र जे आहेत किंवा 3 प्रमाण इथं लक्षात ठेवा. आता स्मृतीस्थळाचा नेमका काळ कुठला आहे? तर स्मृतीस्थळाचा ग्रंथ जो आहे केव्हा आणि कोणी लिहिला हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. कोणी म्हटलेलं आहे? वा. देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. कारण त्यांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे की एक्झॅक्ट स्मृतीस्थळ जे आहे तर केव्हा आणि कुणी लिहिलं हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आणि त्याविषयी निरनिराळे उल्लेख जे आहे ते विचारात घेऊन सध्याचं स्मृतीस्थळ कुणी एका लेखकाने लिहिलेलं नसून आहे, त्यात अनेकांच्या पाठातील कमी अधिक मजकूर मिसळला गेलेला आहे. म्हणजे एकाची कलाकृती नाही आहे, बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये इनपुट्स दिलेले आहेत, त्याच्यातून त्या स्मृती आलेल्या आहेत. कारण ते असं आपण ज्यावेळेस एखादी कथा, कादंबरी किंवा ते टॉपिकल असं वाचत जातो, एक त्याला जो एक फ्लो असतो, तसं इथं नाही आहे. इथं वेगवेगळ्या स्मृती आहेत आणि त्याच्यातून ते सांगितलेलं आहे. नागदेवाचार्यांचं जर तुम्ही ओव्हरऑल व्यक्तिमत्व बघितलं तर त्यांच्या ठायी कुठले गुण होते, ह्या ग्रंथातून आपल्याला काय मिळतं की त्यांच्या ठायी कुठले कुठले गुण होते? तर बुद्धिमत्ता, ते भावना प्राधान्य, गुरुभक्ती, शरणागती, व्यवहाराची दक्षता जी आहे, स्वाभिमान, मार्गप्रेम. मार्गप्रेम म्हणजे जो पंथानी सांगितलेला मार्ग आहे की तुम्ही या मार्गावरून चाललं पाहिजे, तर ते जे आहे ते अनुसरणं, ती एक एक गोष्ट जी आहे ती ऐकून ती समजून त्यातलाच अनुसरणं, बाकी दुसऱ्या गोष्टी कुठल्याही नको. सो असे काही तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या ठायी गुण दिसतात. बरं, नागदेवाचार्यांचा जो परिवार आहे याच्यामध्ये काही महत्त्वाची ठळक नावं पण आता याच्यामध्ये आपल्याला येतील, त्यांच्याबद्दल पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं की त्यांचं चरित्र. पण आजवर असा प्रश्न गेल्या 5 वर्षामध्ये नाही आहे. तुम्ही स्मृतीस्थळचे जर प्रश्न बघितले तर 2019मध्ये याच्यावर प्रश्न नव्हता, पण गेल्या 2019 पासून दरवर्षी याच्यावर रसास्वाद विचारलेला आहे. बरं, हे एकदम सोपं आहे की तुम्हाला लगेच ओळखता येतं की हे स्मृतीस्थळमधलं आहे, म्हणजे तिथं असं ॲज सच तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. ही 13व्या शतकातली मराठी जी आहे, यादवकालीन मराठी, त्याचे रेफरन्सेस आहेत. आणि संस्कृत प्रचुरता पण याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते, भाषा वैशिष्ट्य आणि त्या सगळ्या बाबी. सो तुम्हाला एकंदर त्या काळचा समाज, त्या काळची संस्कृती, महानुभाव पंथ, असेच टिपिकल प्रश्न यांनी विचारलेले आहेत. म्हणजे खूप स्पेसिफिक नाही आहे. महादाई एसेचा रेफरन्स आपण पेपर 1मध्ये तिकडे बघितला होता, तो इथेही तुम्हाला येईल, है ना. म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, येत काही पुसतशी असे. सो त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, काय होतं, पेपर 1मध्ये टिपिकल तुम्हाला महादाई एसेचे ढवळे वगैरे तसा प्रश्न तिकडं विचारला जाऊ शकतो. तर इकडं जे आहे की व्यक्तिमत्वावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत, पण तितकेसे नाही आहेत, पण ते पण आपल्याला करणं अपेक्षित असतं. देन आता जो काही पंथ आहे त्याची जी शिकवण आहे तिथं काही पंथाचे नियम आहेत. मग तिच्यामध्ये गीत विखो असं सूत्र होतं की बाबा गाणं वगैरे नको, परंतु दामोदर पंडिताचं गाणं भक्तीला पोषक होतं हे पाहून पंडिताचे गीत हे माझे हकारेगा या शब्दात त्याचा गौरव केलेला आहे. स्मृती नंबर 91 की गीत गाणं जे आहे किंवा गायनं हे अपेक्षित नाही आहे तिथं पंथामध्ये, परंतु दामोदर पंडिताचं गाणं जे आहे त्याच्यामध्ये भक्ती आहे आणि म्हणून त्याला अलाव केलेलं आहे किंवा ते गाणं गाऊ शकतात. सो
आउट ऑफ द बॉक्स जाऊन की जे टिपिकल आहे ती फ्लेक्झिबिलिटी तिच्यामध्ये तुम्हाला नागदेवाचार्यांच्या याच्यामध्ये दिसते की चला हे भक्तीला पोषक आहे आणि हे जरी ह्या नियमांमध्ये बसत नसलं तर त्याला काही अपवाद असू शकतात, म्हणून काळानुरूप त्यांनी काही बदल केलेले आहेत. वृद्धांना अनुसरण्याचा अधिकार नाही हे ठाऊक असून पण खेई भटांची निष्ठा त्यांनी बघितली आणि कारुण्य बुद्धीने त्यांना दीक्षा दिलेली आहे. पंथामध्ये जे आहे वृद्धांना अनुसरण्याचा अधिकार नाही आहे, तरी पण खेई भटाची जी काही निष्ठा आहे भक्ती त्याची बघून मग त्याला जे आहे दीक्षा दिलेली आहे, स्मृती नंबर 100. ओके, म्हणजे काय ना की फक्त टिपिकली एखादा नियम बनला आहे आणि त्यालाच फक्त ब्लाइंडली फॉलो करणं असं मग अनुभव पंथात तुम्हाला दिसत नाही. त्यातल्या त्या स्मृतीस्थळामध्ये नागदेवचार्यांचं हे चरित्र आहे, तर याच्यामध्ये काळानुरूप बदल किंवा समोरची व्यक्ती किती प्युअर आहे, त्याचे थॉट किती प्युअर आहे हे बघून त्यांनी काही गोष्टी बदललेल्या आहेत. त्याचे हे रेफरन्सेस आहेत. काळानुरूप चालणं जे आहे ते पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला एक दिसत होतं. आता याच्यामध्ये कोणकोणती वेगवेगळे व्यक्तिमत्व तुम्हाला दिसतात. महदाई येसेचा रेफरन्स येतो, बाई देवासा येतो, माहीम भट, केशोबा सिराईसा, दामोदर पंडित, कवीश्वर भास्कर भट यांचे सर्वांचे रेफरन्सेस तिच्यामध्ये येतात. भाषाविशेष हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो या पुस्तकाच्या बाबतीमध्ये की भाषा जी आहे, आता मी सुरुवातीलाच विचारलं की वाचलं का तुम्ही हे, मग तुम्हाला कसं वाटलं हे बुक. मग बऱ्याचदा इश्यू होतो की भाषेचा थोडा इश्यू येतो की थोडीशी वेगळी भाषा आहे. तर हिच्यामध्ये तुम्हाला प्राचीन शब्दभांडार जो आहे की जसं फॉर एक्झाम्पल अवचटे, अवसर, अवस्था म्हणजेच काय तळमळ, हे जे शब्द इथं वापरलेले आहेत त्याचा आज शब्दशः अर्थ घेतला तर तो असा आहे. किंवा असिक म्हणजे सर्व, के कोठे, कै केव्हा, खांडे तरवार, असे प्राचीन शब्द याच्यामध्ये आहेत. बरं, हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे बुकमध्ये, असं काही नाही की हे कुठून तरी बाहेर शोधायचं, ते बुकमध्ये आहे तिथं. त्याच्याबरोबरच जे आहे की पंथी किंवा पारिभाषिक शब्द म्हणजे त्या पंथामध्ये महानुभाव पंथाच्या याच्यामध्ये टिपिकली जे शब्द वापरले जात होते, जसं वासनिक आहे, विजन आहे, भिक्षा आहे, अटन, श्रवण, वेदबोध, स्थिती, स्थान, महात्मा, भिक्षुक, व्यक्तिभंग, शास्त्र, पांथिक किंवा पारिभाषिक शब्द पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलेले आहेत. त्याचबरोबर अभ्यस्त किंवा अंशाभ्यस्त शब्द, पुसो पुसो, वाये वाये, वाया वाया, ढसा ढसा, ध्व, बाहिर खायरी, लवण लवणी, कसकस, अभ्यस्त आणि अंशाभ्यस्त शब्द पण आहे. आता हे मी 2-3 फक्त नमुने इथं घेतले, याचं तुम्हाला इन डेप्थ याच्यामध्ये ते येईल आणि आपण जसं पुस्तक बघत जाऊ तर त्याच्यामध्ये पण ते रेफरन्सेस येतील. सो भाषेचा एक प्रश्न आपल्याला तयार करून ठेवायचा आहे. आता स्मृतीस्थळाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर मध्ये ओपन केलं बुक तर पुस्तकामध्ये वेगवेगळ्या स्मृती आहेत. ओके, आणि याच्यामध्ये जसं आठवेल तसं ह्या स्मृती येत गेलेल्या आहे, कालक्रमानुसार ह्या नाही आहेत. जशा जशा आठवल्या तशा तसे ते रेफरन्स आलेले आहेत. आणि यामधल्या काही खूप महत्त्वाच्या स्मृती आहेत की ज्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, रसास्वाद विचारला जाऊ शकतो, तर त्या आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर भरपूर आहेत. मग ह्या सगळ्या पाठ वगैरे करायच्या आहेत का आपल्याला, तर नक्कीच तसं नाही, पाठ वगैरे नाही करायच्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या की महत्त्वाच्या स्मृती ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. जसं 91 जे आहे, तथा गायन श्रवणे ब्राह्मणा अनुसरणी हाकारा म्हणेना. हाकारे म्हणजे काय, बोलवणे. 91 नंबरची जी स्मृती आहे, एक दिसू पंडित बास दुवा म्हणत होते, तो ऐकुनी एके ब्राह्मणे भिक्षा केली, भटोबासापासी घेऊनी आले, अवघी व्यवस्था सांगितली, ते ऐकुनी भटीबासी म्हणितले, पंडिताचे गीत ते माझे हाकारे का. बोलावणं आहे, पंडिताचं गीत जे आहे आपल्या मार्गाचं बोलवणं नाही, पंथाचं बोलवणं आहे. सो असे याचे अर्थ आहेत. म्हणजे हे तुम्हाला एकदा तुम्ही बघायला लागलो आपण की असं वाटणार नाही की हे खूप काही वेगळं आहे. थोडीशी भाषा जी आहे ती हळूहळू, आणि बॅक साईडला मग तुम्हाला याचे अर्थ दिलेले आहेत. आता समजा तुम्ही जर इकडं स्मृती बघितली 91 नंबरची, तर बॅक साईडला तुम्हाला 91 नंबर जे आहे तर त्या स्मृतीचा अर्थ तिथं दिलेला आहे. मग 91 नंबरला तुम्ही गेला की पंडित बास म्हणजे दामोदर पंडित, त्यांना गाण्याचे अंग चांगले होते, त्यामुळे ते विजनात म्हणजे रानात जाऊन मोकळेपणाने गाणे गायचे. दामोदर पंडित जे होते ना, त्यांना छंद होता किंवा ते गाण्यामध्ये रमायचे, म्हणून ते काय करायचे, जंगलात गेल्यानंतर गाणी म्हणायचे. धावे, चौपद्या. भटोबासांनी प्रथम त्यांना गाण्याची बंदी केली होती की कारण पंथामध्ये गाणं जे आहे ते ॲक्सेप्टेबल नव्हतं, म्हणून त्यांना बंदी केली होती. कारण गीत विखो असं चक्रधरांचं सांगणं होतं. चक्रधर जे आहेत त्यांनी म्हटलेलं गीत विखो, कारण गाणं नको आपल्याला.
परंतु पुढे एकदा त्यांना भावपूर्ण रीतीने देवाची करुणा भागताना पाहून भटोबासांनी ही बंदी दूर केली, की तो भाव जो होता, देवासाठीची जी भक्ती होती, तिच्यामुळे त्यांनी जे आहे त्यांना आज्ञा केली गाण्याची जी होती. ओके, सो असं ते आहे. आणि एक एक स्मृती जी महत्त्वाची आहे ती जरा तुम्ही प्रॉपरली बघितली तर त्या गोष्टी क्लिअर होतात. त्या आपण इन डेप्थ जेव्हा बघू तेव्हा त्या क्लिअर होतील. सो याच्यामध्ये असं खूप काही वेगळं नाही आहे, टिपिकल गोष्टी आहेत. आणि ज्या लोकांनी हे अजून पण त्यांना, आता समजा तुम्हाला आठवत नसेल की आपण महानुभाव पंथ आधी बघितलं होतं पेपर 1, तर ते थोडंसं एकदा जरा प्रॉपरली बघून घ्या. मग तुम्ही बघितलं ना, तुम्हाला लगेच लक्षात येईल की हां, याचं तत्त्वज्ञान काय आहे महानुभाव पंथाचं, त्याच्या संबंधीचे आचार विचार. तर मग त्याच्यासाठी आपलं नसीराबादकरांचं बुक आणि आपले लेक्चर्स जे आहेत आधीचे, तेवढं केलं तुम्ही भरपूर आहेत. आता यातून निष्कर्ष काय निघतात? हा जो ग्रंथ आहे स्मृतीस्थळ, स्मृतीस्थळाचे निष्कर्ष. स्मृतीस्थळ हा एक स्वतंत्र ग्रंथ असून त्याचा वृद्धाचाराशी संबंध नाही. आता वृद्धाचार काय होतं की नागदेवाचार्यानंतर जे व्यक्तिमत्व जोडले गेलेले आहेत महानुभाव पंथाशी, त्यांनी ज्या स्मृती सांगितल्यात त्या, पण त्या हिच्यात नाहीत. त्या ज्या आहेत नागदेवाचार्यांशी संबंधित तेवढंच. सो वृद्धाचाराशी याचा संबंध नाही. स्मृतीस्थळातील स्मृतींचा मूळ लेखक नरेंद्र बास हा असून त्याने या स्मृती शके 1235च्या सुमारास लिहिल्या होत्या. मात्र त्याने लिहिलेल्या सर्व स्मृती स्मृतीस्थळात जशाच्या तशा न येता त्यावर भिन्न आणि काळे भिन्न लेखकांचा संस्कार होऊन त्या आल्यामुळे स्मृतीस्थळ त्याचेच आहे असं म्हणता येत नाही. सो स्मृतीस्थळ कोणी लिहिलेलं आहे? मूळ लेखक कोण आहे? नरेंद्र बास आहे. पण नंतरच्या काळामध्ये तिच्यामध्ये इतरांनी सुद्धा भर टाकलेली आहे. सो यू कांट से की हे असं नरेंद्र बासांनी लिहिलेलं आहे. ओके. आणि स्मृतीस्थळ हा नागदेव स्मृतींचा एकमेव ग्रंथ नसून अशा प्रकारच्या 2-4 ग्रंथांपैकी एक आहे. म्हणजे असे इतर अजून पण ग्रंथ आहे की ज्यात नागदेवचार्यांच्या स्मृती तुम्हाला मिळतात. म्हणजे स्मृती संग्रहाच्या अनेक पाठांपैकी तो एक आहे. इतकेच की इतर पाठावरून स्मृतीस्थळ हा पाठ अधिक प्रमाण आणि मान्यता पावलेला आहे. म्हणजे नागदेवाचार्यांच्या ज्या स्मृती आहेत त्या तुम्हाला इतर पुस्तकांमध्येही आढळतात, परंतु स्मृतीस्थळ हे कसं आहे, हे प्रमाण आहे की हे जास्तीत जास्त याचे स्टँडर्ड जे आहे की याच्यामध्ये खूप काही मिक्सिंग नाही आहे किंवा त्याच्यामध्ये प्युअर आहे ते जास्त, त्याच्यामुळे हे बघितलं जातं. नरेंद्र हा जसा स्मृतींचा मूळ लेखक, तसा परशुराम बास, मालोबास इत्यादी लेखक त्यांचे शोधकार किंवा संशोधक आहेत. त्यांनी या स्मृतीतील उणीवा दूर करून त्यांना निर्दोष करण्याच्या कामी हातभार लावलेला आहे. सो हिच्यामध्ये असं होऊ शकतं, कारण हे कसं होतं ना, मी विवेकला काही सांगितलं, विवेकने ते विनायकला सांगितलं, त्याच्यानंतर हे इकडं प्रतिभाला सांगितलं, प्रतिभाने विनीतला सांगितलं, असं 1 बाय 1 ते एकाकडून दुसरीकडे गेलं तर तिच्यामध्ये होतं काय? मग बदल होत जातो. दॅट्स अ बेसिक थिंग. ओके. स्मृतीस्थळाचा संपादक किंवा संस्करणकार 14व्या शतकातील असावा, म्हणजे प्रत्यक्ष स्मृतींची निर्मिती 13व्या शतकात नरेंद्राकडून वा स्मृतीस्थळाची निर्मिती त्यानंतर 100-125 वर्षांनी कोणा अज्ञात व्यक्तीकडून झाली असा अनुमान निघतं. सो एवढं तर क्लिअर आहे की हिच्यामध्ये एक मूळ जो आहे नरेंद्र बास, परंतु हिच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला दिसतं. सो यू कांट से की हे सगळंचं सगळं काय आहे, असं नरेंद्र बासांनी लिहिलेलं आहे. ओके. बघा आता 2019 ते 2023 मागच्या 5 वर्षांचा ट्रेंड बघितला, दरवर्षी याच्यावर रसास्वाद तुम्हाला विचारलेला आहे. एव्हरी इयर रसास्वाद आहे. रसास्वादाच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या स्मृती, त्यांच्या अर्थ, त्याच्यावर काम करणं हे गरजेचं आहे. याच्याबरोबरच दुसरा मुद्दा जो येतो रसास्वादाच्या बाबतीमध्ये की या उपरी मागा ते कामायसी म्हणितले, भुटो रावो मरेल आणि माते आगिंतुकी घालतील, भटोबासी म्हणितले तरी तुम्ही आपला आधी भाव चुकवा. आता हे सगळ्या स्मृती आपण बघणार आहे याच्यामध्ये एक एक करून. एवढं तर क्लिअर आहे की रसास्वादासाठी हे खूप महत्त्वाचं आहे 2019 पासून. जसं आपण रसास्वादासाठी काय बघितलं होतं, दमयंती स्वयंवराचा रेफरन्स बघितला होता की रुटीन विचारलेलं आहे तुम्हाला, तर तुम्ही ते रसास्वादाच्या दृष्टीने लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर 19 मध्ये याच्यावर कसलाही प्रश्न विचारलेला नाही आहे. म्हणजे इथं फक्त रसास्वाद होता, प्रश्न 19 मध्ये विचारला नव्हता. 20 मध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि इथून रेग्युलर प्रश्न आहेत. सामाजिक आणि वाङ्मयीन इतिहासाच्या दृष्टीने स्मृतीस्थळ या ग्रंथाचं महत्त्व विशद करा. वाङ्मयीन महत्त्व म्हणजे काय आहे? भाषा. सामाजिक, आता तिथला समाज कसा होता, त्याच्या चाली रीती रूढी परंपरा त्या याच्यातून येतात. याच्यावर आपण तिकडेही बघितलं होतं महानुभाव पंथाच्या याच्यामध्ये की सामाजिक जीवन जे आहे त्या काळातलं आपल्याला कळतं आणि तोच रेफरन्स इथं येत होतं. याच्यात ज्या काही सामाजिक प्रथा परंपरा जे काही वेगवेगळ्या आहे ते याच्यामध्ये डील करणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन, इथं परत जे आहे रसास्वाद विचारलेला आहे. एक वेळ बोरी करा भानुभटा भटोबासाचे दर्शन झाले,
कवणी परी जाणे ते नेणीचे, भटोबासूंनी श्रवण झाले भिक्षा केली, भटोबासा थोर पडी येते, तया आदिल गुरु तया नाव केशवाचार्य. ह्या स्मृती एकदा दोनदा तीनदा नजरे खालून घातल्या तर तुम्हाला लगेच ते अर्थ पकडता पण येतात, त्याचे शब्द पण एकदा आपण जरा प्रॉपरली बघितले तर ते होऊन जातं. सो याला कसल्याही प्रकारची भीती ठेवू नका. ओके, याच्यामध्ये असंच घाबरण्यासारखं काही नाही आहे, किंवा माझ्या मराठीशी आता याचा साधर्म्य फार येत नाही बाबा, तर मग हे डील होईल का, तर हे होतं. डोंट वरी. ओके, स्मृतिस्थळ या ग्रंथाची वैशिष्ट्य लिहून महानुभाव संप्रदायातील त्याचं महत्त्व विशद करा. आता या ग्रंथाची जी वैशिष्ट्य आहेत मग ती वेगवेगळ्या अँगलनी येतील. तिच्यातल्या स्मृती, तिच्यात महानुभाव पंथाचं जे आहे तत्त्वज्ञान आहे, त्यावेळेचा समाज, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भाषा, कुठलंही साहित्य निर्माण होतं तर ते तिथल्या भाषेला रुजवतं, तिचं संवर्धन करतं. आणि त्याचबरोबर महानुभाव संप्रदायातलं त्याचं महत्त्व काय आहे, तर यामध्ये नागदेवाचार्य यांचं चरित्र आहे, महत्त्वाची व्यक्ती, आणि मग चक्रधरांनी जे सांगितलेलं ते उपदेश आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे महानुभाव पंथ टिकावा, महानुभाव पंथ अजून तो पसरावा, याच्यासाठी स्मृतिस्थळ हा एक मानदंड तुम्ही म्हणू शकता. सो त्या दृष्टीने त्याचं महत्त्व जे आहे. रसास्वाद विचारलेला बघा. महदायसी म्हणितले सृष्टीमध्ये देवो दुर्लभ, का देवा ते आठवी तो दुर्लभू, शोधू मग तया ते खाली ठेवून भिक्षा मागितली. महदायसी, महदायचे ढवळे, पेपर 1 रुटीन प्रश्न आहे तिकडं, त्यांच्याशी संबंधित स्मृती आहे. 2022 स्मृतिस्थळ या ग्रंथात यादवकालीन सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक जीवन संदर्भ सहज भावाने साकारलेले दिसतात. साधारण लिहा. समाज कसा होता त्या काळातला, सामाजिक बघा, सामाजिक तो आधी पण प्रश्न आला. म्हणजे यांना इथं अपेक्षित काय आहे की स्मृतिस्थळ जे आहे त्याचा समाज कसा होता, काय होता, त्यावेळेचं आयुष्य कसं होतं लोकांचं, सांस्कृतिकता, तर त्या गोष्टी तिच्यामध्ये महत्त्वाच्या. सायमल्टेनियसली एक वेळ एके ब्राह्मणे भटोबासा ते पुसिले, हा भटो तुमची मूर्ती झडझडीत दिसत असे तरी तुम्ही काही त्रिकाळ स्नान करता. आता बघा बरं, या वाक्यावर फोकस करा. लक्षात येतं का तुम्हाला याचा अर्थ काय बरं विनीत, काय वाटतं, काय अर्थ आहे याचा? हा भटो तुमची मूर्ती झडझडीत दिसत असे तरी तुम्ही काही त्रिकाळ स्नान करता. म्हणजे तुमची चर्या जी आहे, तुमची मूर्ती, तुम्ही जे आहात खूप प्रसन्न दिसता, तुमची मूर्ती झडझडीत आहे, तुम्ही त्रिकाळ स्नान करता का? म्हणजे आंघोळ करून हे होऊ शकतं का? तव भटोबासी म्हणितले 25 वर्षे भिक्षेशी झाली, परी ते लागोनी उष्णवनी आणि शीतलवनी, अंगी लावली नाही. तव तेने म्हणितले तरी हे कैसे भटो, भटोबासी सांगले गगनी तारांगणे झडझडीत दिसती, ते काय तयाचे मंदिर झळकताय. हे काय आंघोळ करून आलेलं नाही. 25 वर्ष जे आहेत पंथाच्या मार्गावर आहे, पंथाच्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली डील केलेल्या आहेत. मग हे लक्षात यायला लागतं तुम्हाला. तुम्ही जर प्रॉपरली वाचलं नाही याला, एक तर 2च गोष्टी आहेत की तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे. ओके, प्रत्येक गोष्ट किंवा सिलेबसमधला प्रत्येक घटक जो आहे तो आपल्या कम्फर्ट झोननुसार डील करणार नाही, एवढं एकदम क्लिअर आहे. पण हे जर तुम्ही नीट केलं तर हिच्यामध्ये मार्क्स पण प्रॉपर येतात. हिच्यामध्ये लिहिण्यासाठी स्कोप असतो रसास्वादाला. एकतर तुम्ही बघा केवढा मोठा दिलेला आहे त्यांनी, एवढ्या ओळींवर लिहिताना की प्रॉपर आहे. 10 मार्क्ससाठी आपल्याला खूप काही हिच्यामध्ये मिळून जातं. इथं चिन्हांचा वापर मोठ्या प्रमाणावर आहे बघा, चिन्ह मोठ्या प्रमाणावर हिच्यात वापरलेली आहेत. यादव काळातली भाषा. ओके, नागदेवाचार्यांच्या ठिकाणी आत्ता रिसेंट पेपर जो आहे मराठीचा IAS 2023, नागदेवाचार्यांच्या ठिकाणी असणाऱ्या बुद्धी व भावना यांचे मनोज्ञ मिश्रण आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची अनुभूती कशा प्रकारे येते, स्मृतिस्थळमधील विविध प्रसंगांच्या आधारे विशद करा. आता नागदेवाचार्यांची वैशिष्ट्य आपण बघितली होती थोड्या वेळापूर्वी. मग त्यांची बुद्धी असेल, भावना असेल. आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला एक स्मृती दाखवली होती की वृद्ध लोकांना अनुसरणं अपेक्षित नाही आहे. माहीम भटाची श्रद्धा बघून कारुण्य भावाने त्यांना अनुसरलेलं आहे. मग अशा स्मृती आपल्याला तिथं देणं अपेक्षित आहे की कुठं कुठं आहे, बुद्धिमत्तेची अनुभूती कुठून येते. मग ते प्रसंग हिच्यामधले ते बघणं अपेक्षित आहे आणि त्याच्या आधारे आपण ते लिहू शकतो. सायमल्टेनियसली बाऊपरे मागाते कामाईसी म्हणितले, भटो रावो मरेल आणि माते आगी अंतू घालतील. भटोबासी म्हणितले तरी तुम्ही आपुला आधी भावो चुकवा, मग ते बळाधिकारे घालितील, तरी तुम्हा आत्महत्येचे नरक नाही. सो ही 23 मध्ये सुद्धा हे विचारलेलं आहे रसास्वाद जो आहे. सो तुम्ही जर बघितलं तर 19 ते 23 तुम्हाला कंटिन्युअस रसास्वाद आहे. 20 पासून कंटिन्युअस याच्यावर प्रश्न आहे. तर बऱ्यापैकी खाली 9 प्रश्न असतात, 3 3 3 3 3 3
है ना, 2, 3, 4. तर बऱ्यापैकी एका पुस्तक कुठलं तरी एक मिस होणार आहे. कवितेच्या बाबतीत तर विषयच येत नाही, प्रत्येकावर एक प्रश्न फिक्स आहे आपला. वरती जे आहे कुठलं तरी एक मिस होणार आहे, कारण महात्मा फुलेंची 2 पुस्तकं आहेत. सो तिथं ते इंटरकनेक्ट करू शकतात, इंटरचेंज करू शकतात. पण हे रुटीन प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. त्यामुळे स्मृतीस्थळ आपण इनडेप्थ आता बघणार आहोत, पण ह्या गोष्टी जरा प्रॉपरली लक्षात घ्या की रसास्वादासाठी खूप खूप महत्त्वाचं हे पुस्तक आहे. त्यामुळे रसास्वादामध्ये जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला घ्यायचे. पहिलाच प्रश्न आपला रसास्वाद आहे. तिथं जर आपण इम्प्रेशन चांगलं टाकलं तर त्याचा इम्पॅक्ट ऑब्व्हियसली पेपर चेकरच्या पुढच्या ह्याच्यावर होणार आहे. सो ती एक बाब जरा लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार जे आहे तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. ओके. सो स्मृतीस्थळाच्या बाबतीमध्ये या गोष्टी जरा लक्षात घेऊन मग आपण काम सुरू करूयात आपण. ओके. धन्यवाद.